प्रसिद्ध नीट कोचिंग क्लासेसने विद्यार्थ्यांना नियोजित वेळेच्या आधीच अचानक सुट्टी जाहीर केलेली आहे। विशेष म्हणजे क्लासेसचे मुख्य कार्यालयही बंद करण्यात आलं असून 20 मे रोजी मिळणाऱ्या सुट्ट्या आजच दिल्याने संशय बळावलाय। यापूर्वी लातूर येथे सीबीआयने याच क्लासची चौकशी केली होती आणि अचानक घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। आपण पाहतोय नीटच्या एका क्लासनं अचानक सुट्टी जाहीर केलेली आहे आणि कार्यालय बंद झाल्यामुळे उलटसुलट चर्चा सध्या होऊ लागलेल्या आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणानंतर अनेक कोचिंग क्लासेस सुद्धा सीबीआयच्या रडारवर आहेत आणि त्याचमुळे आपण पाहतोय याची सीबीआय चौकशी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये झाली होती, मात्र नांदेडमध्ये याची ब्रांच बंद करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी जोडले गेलेले आहेत। संजय, नेमकं काय घडतंय नांदेडमध्ये? नीट परीक्षा पेपर फुटीचे धागेदोरे ते नांदेडपर्यंत पोहोचलेले आहेत। नांदेडमध्ये खाजगी कोचिंग क्लासेसचं मोठं प्रस्थ आहे। अनेक नामांकित खाजगी कोचिंग क्लासेस आहेत, परंतु नीट परीक्षेमध्ये एका खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकाला सीबीआयने अटक केली आणि त्याची एक इथं ब्रँच आहे। ती ब्रँच सकाळी त्या ब्रँचचं शटर बंद करण्यात आलेले आहे। सर्व विद्यार्थ्यांना देखील सुट्टी देण्यात आलेली आहे, जे की उन्हाळ्याच्या सुट्ट्या 20 ते 22 तारखेपासून देण्यात येणार होत्या, परंतु या संचालकाला अटक केल्याची माहिती मिळतात या खाजगी जे क्लासेस आहेत त्याचं शटर आता बंद करण्यात आलेलं आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय नीट क्लासकडनं अचानक सुट्टी जाहीर झालेली आणि अचानक सुट्टी जाहीर झाल्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय।